Hello friends, I am Umesh Sirgagi, lecturer at SPM Polytechnic, कुमटे, सोलापूर. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपला जो कोर्स आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग मेजरमेंट या कोर्सचा लास्ट व्हिडिओ बघितलात तर त्या व्हिडिओमध्ये आपण लो प्रेशर मेजरमेंटचे म्हणजे व्हॅक्यूम मेजरमेंटचे जे गेजेस आहेत जसं की मॅकलॉड गेज आणि त्यानंतर थर्मल कंडक्टिव्ह गेजेस ज्यामध्ये पिगानी गेज आलं आणि तुमचा थर्मोकपल व्हॅक्यूम गेज आला तर ते कसे काम करतात ते कोणकोणत्या प्रिन्सिपलवरती काम करतात याबद्दल आपण डिटेलमध्ये स्टडी केलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेवटचा जो व्हॅक्यूम गेज आहे जो की शेवटचा जो व्हॅक्यूम प्रेशर मेजर करण्याचा गेज आहे आयनायझेशन गेज तर त्याबद्दल डिस्कस करणार आहोत. तर जर तुम्ही बघितलात आयनायझेशन गेज तर आयनायझेशन गेज नावातच तुम्हाला इंडिकेट होईल आयनायझेशन तुम्हाला माहीत आहे की तुम्ही स्कूल डेजमध्ये शिकला असाल की आयनायझेशन म्हणजे काय हो. तुम्हाला माहीत आहे की जेव्हा गॅस ॲटम असतो किंवा एखादी मॉलिक्युल्स असतात त्यामध्ये जेव्हा आपण त्याला एनर्जी देतो तर काय होणार हो त्याचे जो इलेक्ट्रॉन्स असतात त्याच्या आतमध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात ते इलिमिनेट होतात आणि ते इलेक्ट्रॉन इलिमिनेट झाल्यामुळं जो तुमचा ॲटम असतो तो आयन होतो म्हणजे पॉझिटिव्हली चार्जड होतो म्हणजे मग त्याला आयनायझेशन असे म्हणतात. हे तुम्ही स्कूल डेजमध्ये तुम्ही पाहिलेलं असाल. जर तुम्हाला अजून ब्रीफमध्ये जर सांगायचं झालं तर मी ट्राय करतो तुम्हाला शॉर्टमध्ये सांगायचं. ओके, तुम्हाला माहीत आहे की तुमचा जो ॲटम असतो त्यामध्ये कोणकोणते एलिमेंट्स असतात. तो प्रोटॉन असतो. प्रोटॉन इज नथिंग बट अ पॉझिटिव्ह चार्ज. आणि तुमचा न्यूट्रॉन असतो. न्यूट्रॉन हॅव अ नो एनी चार्ज. न्यूट्रॉन पण असतो सेंटरला पण जे न्यूट्रॉन असतो त्याला कोणतेच चार्जेस नसतात. त्यावरती निगेटिव्ह नसतो ना पॉझिटिव्ह नसतो. आणि राहिलेला कोणता हो इलेक्ट्रॉन जे आहेत ते ऑर्बिटली तुमचे मोशन होत असतात. ते तुम्ही स्कूल डेजमध्ये शिकलेलं असाल. पॉझिटिव्ह चार्जेस जो असतात प्रोटॉन तो सेंटरला असतात आणि न्यूट्रॉन पण सेंटरला असतात आणि इलेक्ट्रॉन जे आहेत ते ऑर्बिटली मोशन करत असतात. जेव्हा तुम्ही याला एखादी एनर्जी देता तुम्ही एक्सटर्नल एनर्जीला अप्लाय करता त्यावेळी काय होणार एक्सटर्नल एनर्जी जर म्हणजे एक्स्ट्रीम असेल क्रिटिकल एनर्जीपेक्षा देखील जास्त असेल मग काय होणार ह्याचा जो याचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन जे होणार फ्री इलेक्ट्रॉन्स ते इलिमिनेट होणार. ते इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते इलिमिनेट होतात. आता इलेक्ट्रॉन्स इलिमिनेट झाल्यावरती तुम्हाला माहीत आहे ॲटममध्ये जेवढे पॉझिटिव्ह आयन्स असतात जेवढे पॉझिटिव्ह आयन्स असतात म्हणजे जेवढे प्रोटॉन्स असतात तेवढेच न्यूट्रॉन्स देखील असतात. मग आता तुमचा जो इलेक्ट्रॉन आहे म्हणजे न्यूट्रॉन आहे जेवढे पॉझिटिव्ह असतात तेवढे इलेक्ट्रॉन्स देखील असतात. जेवढे प्रोटॉन्स असतात तेवढे इलेक्ट्रॉन्स देखील असतात. मग आता तुम्ही एनर्जी दिल्यामुळं तुमचा जो इलेक्ट्रॉन्स आहे तो इलिमिनेट झालेला आहे. मग आता इलेक्ट्रॉन्स इलिमिनेट झाल्यावरती इलेक्ट्रॉनची संख्या कमी झालेली आहे. आता तुमचा जो ॲटम आहे त्यामधून इलेक्ट्रॉनची संख्या कमी झाली मग प्रोटॉनची संख्या जास्त आहे. मग ॲटमवरती कोणता चार्ज असणार यावेळी ॲटमवरती आता पॉझिटिव्ह चार्ज असणार. म्हणजे जेव्हा आपण एनर्जी देतो त्यावेळी पहिल्या ॲटमवरती दोन्ही इक्वल होते पॉझिटिव्ह निगेटिव्ह इक्वल होते पण एनर्जी दिल्यावरती त्याच्यातून इलेक्ट्रॉन जे आहे तो इलिमिनेट झाल्यामुळं राहिला कोणता चार्ज जास्त असणार पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो ऑटोमॅटिकली जास्त असणार किंवा निगेटिव्ह चार्ज जो आहे तो कमी होणार. मग पॉझिटिव्ह चार्ज कमी झाल्यामुळं पॉझिटिव्ह चार्ज वाढल्यामुळं ॲटमवरती म्हणजे ॲटम कोणता चार्ज असणार पॉझिटिव्ह चार्ज असणार म्हणजे ॲटम जे आहे तो आता पॉझिटिव्ह चार्ज झाल्यामुळे ह्याच प्रोसेसला म्हणजे जेव्हा ॲटम पॉझिटिव्ह चार्ज होतो इलेक्ट्रॉन इलिमिनेट होतो आणि ॲटम जे आहे तो पॉझिटिव्ह चार्ज होतो एनर्जी दिल्यामुळं तर यालाच आयनायझेशन असे म्हणतात. म्हणजे आयन्समध्ये कन्वर्ट होतो यालाच आयनायझेशन असे म्हणतात. तर या बेसिक प्रिन्सिपलवरतीच तुमचा आयनायझेशन गेज जो आहे तो वर्क करतो. आता तुम्हाला मे बी कळालं असेल की आयनायझेशन म्हणजे काय. जेव्हा एखादी गॅस मॉलिक्युल्स असेल किंवा एखादी मॉलिक्युल्स असेल त्याला आपण जेव्हा एनर्जी देतो त्यातून इलेक्ट्रॉन्स इलिमिनेट होतात. इलेक्ट्रॉन्स इलिमिनेट झाल्यामुळं प्रोटॉनची संख्या ॲटोमॅटिकली वाढते म्हणजेच आयनायझेशन होतो. ॲटमचा जो आहे तो आयनायझेशन होतो. हे बेसिक प्रिन्सिपल. मग आता एक कसं काम करतो आणि याच्याद्वारे आपण प्रेशर कसं मेजर करायचं ते पाहू. तर ॲक्च्युली आयनायझेशन गेजमध्ये काय असतो बघा. एक चेंबर असतो या जो तुम्हाला दिसत आहे हा चेंबर आहे. तर या चेंबरमध्ये एक कॅथोड प्लेट असतो. कॅथोड प्लेट म्हणजे हा जो आहे कॅथोड प्लेट आहे आणि एक जो असतो तो ॲनोड असतो. तो तुम्ही बघितलात बॅटरी जो आहे
तो पॉवर सप्लाय जो आहे तो 400 वोल्टचा आहे, म्हणजे खूपच जास्त आहे. 400 वोल्टचा पॉवर सप्लाय दिलेला आहे या कॅथोड आणि या ॲनोड प्लेटमध्ये. हे पॉझिटिव्ह कनेक्टेड आहे ॲनोड प्लेट, आणि त्यामध्ये एक मल्टीमीटर ॲमीटर ठेवलेला आहे करंट मेजर करण्यासाठी. या सर्किटमधून फ्लो होणारा करंट, हा जो सर्किट आहे हा सर्किटमधून फ्लो होणारा करंट मेजर करण्यासाठी तुमचा जो मल्टीमीटर इथं प्लेस केलेला आहे. आणि जर तुम्ही बघितलात मध्ये जो आहे एक ग्रीड आहे, ग्रीड म्हणा किंवा याला आयन कलेक्टर म्हणा, तो आयन कलेक्टर दिलेला आहे 20 वोल्टला, म्हणजे त्याला 20 वोल्ट पॉवर सप्लाय दिलेला आहे. आणि एक सेपरेट मल्टीमीटर किंवा ॲनोमीटर लावलेला आहे करंट मेजर करण्यासाठी, या सर्किटमधला करंट मेजर करण्यासाठी, या सर्किटमधला करंट मेजर करण्यासाठी. तर आता ॲक्च्युली फंक्शन काय आहे, म्हणजे कसं काम करतो आहे, तर हा जो आहे ॲक्च्युअल हा आहे ऑट आयनायझेशन टाईप. ऑट आयनायझेशन एक लक्षात ठेवून घ्या. ऑट आयनायझेशन 2 टाईपचे असतात, कोल्ड आयनायझेशन गेज आणि ऑट आयनायझेशन गेज. पण जे आत्ता आपण बघालो ते ऑट आयनायझेशन गेज टाईप आहे. तर कसं काम करतो, तुमचा जो कॅथोड प्लेट आहे त्याला आपण एनर्जी देऊन त्याला हीट करतो पहिला, म्हणून त्याला ऑट आयनायझेशन असे म्हणतात, किंवा कॅथोड आयनायझेशन असं देखील म्हणतात. तर हा जो कॅथोड प्लेट आहे तर त्याला पहिला एक इलेक्ट्रिक एनर्जी देऊन किंवा त्याला डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली त्याला हीट केला जातो. मग हीट केल्यावरती काय होणार व, आणि त्याला इलेक्ट्रिक सप्लाय दिल्यावरती काय होणार, आता मी इलेक्ट्रिक सप्लाय इथं कनेक्ट केलेलं आहे. मग काय होणार व, याच्यातून ना एलिमेंट्स जे आहेत ते एलिमेंट्स इमिट होत असतात. इलिमिनेट्स जे आहेत इलेक्ट्रॉन्स जे आहेत तुम्हाला माहीत आहे, एखाद्या इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते इलिमिनेट होत असतात कॅथोडच्या सराउंडिंग, म्हणजे कॅथोडमधून इलेक्ट्रॉन्स इलिमिनेट होत आहेत. आता मी इनपुटला असं समजतो की हा जो चेंबर आहे, हा चेंबरमध्ये कोणताच गॅस नाही सध्याला, इनिशियल कंडिशनला कोणताच गॅस नाही आहे, म्हणजे कोणताच गॅस आपण मेजर करीना, सध्याला रेफरन्स स्टेजला आहे. मग इलेक्ट्रॉन्स जे इमिट झालेले आहेत ते इलेक्ट्रॉन्स अगदी निगेटिव्ह चार्ज असणार. मग आता ते इलेक्ट्रॉन्स कुठे अट्रॅक्ट होणार गो, पॉझिटिव्ह चार्जला. पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन कुठं असतो त्या ठिकाणी ते अट्रॅक्ट होत असतात, तुम्हाला माहीत आहे. मग पॉझिटिव्ह चार्जला अट्रॅक्ट होत असतात. पॉझिटिव्ह प्लेट कुठे आहे, इथं आहे पॉझिटिव्ह प्लेट, हा जो आहे पॉझिटिव्ह प्लेट आहे, याला कनेक्ट केलं पॉझिटिव्ह प्लेट आहे ॲनोड प्लेट. मग आता जे तुमचे इलेक्ट्रॉन्स आहेत ते कोण कलेक्ट करतो, हा प्लेट, यालाच ॲनोड प्लेट पण म्हणतात किंवा प्लेट कलेक्टर असे, इलेक्ट्रॉन कलेक्टर असे देखील म्हणतात. मग ॲक्च्युली काय होणार, तुम्ही बघितलात तुमचा जो इलेक्ट्रॉन्स आहेत, तुमचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत इलिमिनेट झालेले इलेक्ट्रॉन्स, तो या प्लेटपाशी येणार, म्हणजे या प्लेट थ्रू कलेक्ट केलं जाणार ॲनोड प्लेट थ्रू. मग त्यामुळे काय होणार, तुमचा सर्किट जो आहे तो क्लोज झालेला आहे, तुम्हाला दिसत आहे सर्किट जे आहे तो क्लोज झालेला आहे, म्हणजे तुमचे इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते फ्लो होत आहेत. आता इलेक्ट्रॉन्स फ्लो होत आहेत म्हणजेच काय हो, करंट फ्लो होत आहे. करंटचं डेफिनेशन तुम्हाला माहीत आहे की इलेक्ट्रॉन्स जे तुमचे इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात त्यालाच करंट असं म्हणतात. आता जे करंट फ्लो होत आहे तो करंट तुम्ही इथं मेजर करत आहात मल्टीमीटरच्या सहाय्याने किंवा ॲमीटरच्या सहाय्याने. मग करंट जो आहे इलेक्ट्रॉन्स फ्लो झाल्यामुळं जे करंट आहे तर त्याला आपण आई करंट असे म्हणतो. आई किंवा इलेक्ट्रॉन करंट, याला इलेक्ट्रॉन करंट असे म्हणतो. म्हणजे तुम्हाला इथं इझिली कळत असेल की जे इलेक्ट्रॉन्स असतात ते इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते ॲनोड प्लेटपाशी अट्रॅक्ट झालेले आहेत किंवा ॲनोड प्लेट त्याला कलेक्ट केलेला आहे. त्यामुळं या सर्किटमध्ये जे करंट फ्लो होत आहे तर त्याला इलेक्ट्रॉन करंट असे म्हणतात. मग आता इलेक्ट्रॉन्स करंट जे आहे, आणि अजून एक महत्त्वाचं केस म्हणजे तो जर तुम्ही बघितलात पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह, तर त्यामध्ये 400 व्होल्टेजचा पोटेन्शियल डिफरन्स आहे. 400 पोटेन्शियल डिफरन्स असल्यामुळं म्हणजे डिफरन्स जे आहे तो खूपच जास्त आहे. जेवढा डिफरन्स जास्त तेवढी त्याची ॲक्सेलरेशन जी असते इलेक्ट्रॉनिक्सची, ती इलेक्ट्रॉनिक्सची ॲक्सेलरेशन जास्त असतो. म्हणजे हाय ॲक्सेलरेटनी हे जे आहेत ते फ्लो होत असतात इलेक्ट्रॉन्स. का म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स जे आहे तो 400 व्होल्ट आहे, हायर साईड आहे, पोटेन्शियल डिफरन्स खूपच जास्त आहे. म्हणून जे इलेक्ट्रॉन्स असतात ते हाय वेलॉसिटीनी हाय ॲक्सेलरेशननी ते फ्लो होत असतात टुवर्ड्स दी ॲनोड प्लेट. हे झालं. मग ते इलेक्ट्रॉन्स फ्लो होत असल्यामुळे किंवा इलेक्ट्रॉन्स कलेक्ट झाल्यामुळं तुमचा जो सर्किटमध्ये करंट फ्लो होत आहे तर त्याला आपण इलेक्ट्रॉनिक करंट असे म्हणतो, त्यालाच आई असे म्हणतो. मग सपोज आता मी जे मला प्रेशर मेजर करायचं आहे ते प्रेशर मी यामध्ये इंटर केलो. ते प्रेशर जे आहे ते गॅस जे आहे तो गॅस सोर्स जे आहे तो या चेंबरला मी इनपुट दिलो. मग गॅस सोर्सला इनपुट दिल्यामुळं काय होणार, तो गॅस एलिमेंट्स इथं येणार. आता गॅस एलिमेंट्स इथं आलेले आहेत
आणि तुम्हाला माहीत आहे की तुमचा जो इलेक्ट्रॉन्स आहेत, तुमचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ब्लू डॉटेडचे इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते काय करत आहे, तो फ्लो येत आहे, हाय ॲक्सेलरेटने फ्लो होत आहेत टुवर्ड्स दी तुमचा जो कलेक्टर आहे, इलेक्ट्रॉन प्लेट कलेक्टर किंवा तुमचा जो ॲनोड प्लेट आहे त्याच्या साईडला ते फ्लो होत आहेत हाय ॲक्सेलरेशनने. मग फ्लो होताना काय होत असतो, ते जे गॅस मॉलिक्युल्स आहेत इथं आलेले, ते गॅस मॉलिक्युल्सशी तुमचा जो इलेक्ट्रॉन फ्लो होत आहे तो इलेक्ट्रॉन्स स्ट्राईक होतो. म्हणजे तो इलेक्ट्रॉन्स जे आहे तो स्ट्राईक होतो. मग स्ट्राईक झाल्यामुळं म्हणजे एनर्जी ट्रान्सफर होते. मग स्ट्राईक झाल्यामुळं काय होणार हो, तुम्हाला आता जस्ट सांगितलं बेसिक प्रिन्सिपल. स्ट्राईक होतो, मग त्यामधून काय होणार हो, तुमचा जो ॲटम असतो, गॅस मॉलिक्युल्स असतो, त्यातून इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात. इलेक्ट्रॉन्स बाहेर पडल्यामुळं ॲटम जो आहे तो आयनाइज होतो. तुमचा जो ॲटम मॉलिक्यूल आहे तो आयनाइज होतो, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज होतो. मग आता पॉझिटिव्ह चार्ज झालेला आहे, आयनायझेशन झालेलं आहे. तर मग त्यानंतर काय होतात, आता जो पॉझिटिव्ह चार्ज झालेलं जे आयन्स आहेत, जे पॉझिटिव्ह चार्ज झालेले आयन्स आहेत ते कुठं फ्लो होणार हो, जिथं निगेटिव्ह टर्मिनल असतो किंवा जिथं निगेटिव्ह इलेक्ट्रोड असतो, इलेक्ट्रोडकडं ते अट्रॅक्ट होत असतात. मग तर इथं जर तुम्ही बघितलात फिगरमध्ये निगेटिव्ह इलेक्ट्रोड कुठं आहे, तुम्ही जे एक ग्रीड बघत आहात तर यावरती कोणता चार्जेस आहे हो, हा निगेटिव्ह इलेक्ट्रोड आहे. म्हणजे आयन्स जे आहेत ते या निगेटिव्ह इलेक्ट्रोडपाशी येऊन कलेक्ट होतात. जे तुमचे पॉझिटिव्ह आयन्स आहेत, म्हणजे जे गॅस मॉलिक्युल्स जे आता आयनाइज झालेले आहेत, ते जे आहेत ते या ग्रीडमध्ये येऊन कलेक्ट होतात, म्हणजे ग्रीड प्लेटपाशी येऊन कलेक्ट होतात. आणि इलेक्ट्रॉन्स आता कलेक्ट झाल्यामुळे आता इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते कलेक्ट व्हायलेत इथं, म्हणजे इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते आतमध्ये फ्लो व्हायलेत. म्हणजेच काय हो, इलेक्ट्रॉन्स म्हणजे जेव्हा आयन्स यामध्ये इंटर होतात, म्हणजे आयन्स जे कलेक्ट होत असतात, मग आयन्स कलेक्ट व्हायलेत म्हणजेच काय, त्यामध्ये करंट फ्लो व्हायला. मग आता हा जो करंट आहे ड्यू टू दी आयन्स कलेक्शनमुळं जे करंट फ्लो होत आहे किंवा करंट जनरेट झालेला आहे किंवा करंट फ्लो होत आहे आयन्स कलेक्शनमुळं, तर त्याला असं मी म्हणलो की आयन करंट असं मी त्याला आयन करंट असं मी त्याला इंडिकेट करतो. आयन करंट हा जो आहे हा आयन करंट आहे. म्हणजे ड्यू टू दी आयन्स द करंट विच इज क्रिएटेड or which is flow from the grid is known as the आयन करंट. म्हणजे ग्रीडमधून जे तुमचे आयन्स आहेत ते आयन्स अट्रॅक्ट झालेले आहेत, त्यावरती पॉझिटिव्ह चार्ज होता, तर ते निगेटिव्ह ग्रेड्सला अट्रॅक्ट झालेले आहेत इलेक्ट्रोडला. मग त्यामुळं जो करंट फ्लो होत आहे तुमचा, तर तो करंटला आपण आयन करंट असे म्हणतो. आता हा आयन करंट कोण मेजर करणार हो, इथं जो मल्टीमीटर आहे तो मायक्रो ॲमीटर आहे, म्हणजे मल्टीमीटर किंवा ॲमीटर, तो मायक्रोनमध्ये पण मेजर करू शकतो. मग तो जो आहे तो करंट मेजर करतो. तुमचा जो करंट आहे, आता हा जो करंट आहे किंवा आयन करंट कोणावरती डिपेंडिंग असणार हो, तुमचे जेवढे मॉलिक्युल्स जास्त असतात, गॅस मॉलिक्युल्स जास्त असतात, तेवढे आयन्स जास्त असतात, तेवढे जास्त आयन्स होतात, मग तेवढाच तुमचा करंट जास्त होतो. म्हणजे तुमचे मॉलिक्युल्स जर वाढले तर तुमचा करंट जो आहे तो वाढणार, आयन करंट तो वाढणार. मॉलिक्युल्स कधी वाढतात हो, ज्यावेळी त्याची डेन्सिटी जास्त असते किंवा त्याची प्रेशर जास्त असतो. कारण तुम्हाला माहीत आहे की जेव्हा मॉलिक्युल्स वाढतात, प्रेशर कशाला वाढतो. जर तुम्ही आयडियल गॅस इक्वेशन बघितलात, लास्ट व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला एक्सप्लेन केलं, जर तुम्ही आयडियल गॅस इक्वेशन बघितलं, PV = MRT असतो. आता P म्हणजे प्रेशर, V म्हणजे व्हॉल्यूम, M म्हणजे मास आणि हा म्हणजे तुमचा गॅस कॉन्स्टंट जो असतो, आणि T म्हणजे तुमचं टेम्परेचर. आता या कंडिशनमध्ये तुम्ही बघितलात, या कंडिशनमध्ये तुमचा जो टेम्परेचर आहे तो आणि तुमचा गॅस कॉन्स्टंट हा दोन्ही कॉन्स्टंट आहेत. जर तुम्ही युनिट व्हॉल्यूम जर घेतलात तर काय होईल हो, तुमचा जसा प्रेशर वाढेल तसा तुमचा मॉलिक्युल्स वाढणार, मास वाढणार. मास इज नथिंग बट दी इन फॉर्म ऑफ मॉलिक्युल्स. जर तुम्ही घेतलात NRTच्या ह्याच्यात, तर त्यावेळी तुम्हाला कळेल जसा तुमचा प्रेशर वाढेल तसे तुमचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स वाढणार. म्हणजे जर तुम्ही जर प्रेशर वाढवलात इनपुटला तर तुमचे मॉलिक्युल्स वाढणार. मॉलिक्युल्स वाढले
तर काय होणार हो, तेवढेच जास्त आयन्स क्रिएट होणार आणि तेवढे जास्त आयन्स क्रिएट झाले तेवढा जास्त तुमचा आयन करंट जो आहे तो वाढणार. म्हणजे प्रेशर हे तुम्ही इन फॉर्म ऑफ आयन करंट मोजू शकता. जसं तुमचा प्रेशर वाढेल तसं तुमचा आयन करंट वाढेल. जर तुम्ही बघितलात तर शकता तुमचा जो आयन करंट आहे त्यावरून तुम्ही किती प्रेशर दिलेलं आहे ते मेजर करू शकता. मग अजून एक गोष्ट पण जर तुम्ही बघितलं आता हे झालं आयन करंटबद्दल. एकच मिनिट. हे झालं आयन करंटबद्दल. पण ज्यावेळी इलेक्ट्रॉन्सला आपण एनर्जी स्ट्राईक केलतो, ज्यावेळी तुम्ही ॲटम्सला आपण एनर्जी स्ट्राईक केलतो त्यावेळी इलेक्ट्रॉन्स देखील लिमिट झालता आणि आयन देखील लिमिट झालता. आयन्स जे ते तो जो आहे तो ग्रीड कलेक्ट केलेला आहे. मग हा जो इलेक्ट्रॉन्स जे इलेक्ट्रॉन्स बाहेर पडलेले आहेत, जे इलेक्ट्रॉन्स आउट झालेले आहेत, ॲटोम मॉलिक्युल्समधून आउट झालेले इलेक्ट्रॉन्स आहेत, तर त्या इलेक्ट्रॉन्सला सेकंडरी इलेक्ट्रॉन्स असे म्हणतात. याला सेकंडरी इलेक्ट्रॉन्स असे म्हणतात. मग आता तुम्ही बघितलात हे जे सेकंडरी इलेक्ट्रॉन्स आहेत किंवा जो पहिले इनिशियल इलेक्ट्रॉन्स आणि सेकंडरी इलेक्ट्रॉन्स ते कुठं फ्लो होणार गो, ते जे आहे ते तुमच्या जे ॲनोड प्लेट आहे तिकडेच फ्लो होत असतात. ते इमिटेड म्हणजे आता न्यू इलेक्ट्रॉन्स म्हणजे त्यालाच सेकंडरी इलेक्ट्रॉन्स असे म्हणतात. सेकंडरी इलेक्ट्रॉन्स आणि तुमचे जे प्रिव्हियस जे कॅथोडपासून एलिमिनेट झालेले जे उरलेले इलेक्ट्रॉन्स असतील ते कुठं फ्लो होणार गो, ते तुमच्या ॲनोड प्लेटवरती फ्लो होणार. आणि तुमचा जो करंट आहे तो आता तुम्हाला कळेल की आता इलेक्ट्रॉनची संख्या वाढलेली आहे का, म्हणजे गॅसमधून थोडे इलेक्ट्रॉन्स बाहेर पडलेले आहेत, गॅस आयनायझेशन झालेलं आहे. मग गॅस मॉलिक्युल्समधून जे आयनायझेशन झाल्यावरती जे इलेक्ट्रॉन्स बाहेर पडलेले आहेत ते देखील फ्लो होत आहेत. म्हणजे तुमचा जो करंट आहे इलेक्ट्रॉन करंट जो आहे तुमचा तो थोड्याफार प्रमाणात वाढेल. म्हणजे इलेक्ट्रॉन करंट जे आहे तो वाढेल आता. पण जर तुम्ही बघितलात इनिशियली गॅस नसताना पण इलेक्ट्रॉन करंट होता. गॅस नसताना पण इलेक्ट्रॉन करंट प्रेझेंट होता. पण तुमचा जो आयन कलेक्टर आहे तो काहीच नव्हता, 0 होता. आता गॅस इंटर झाल्यावरती काय झालं, इलेक्ट्रॉन करंट आत्ता पण आहे, थोडा प्रमाणात वाढलेला आहे. पण आता जे तुमचं आयन कलेक्टर आहे किंवा तुमचा आयन करंट आहे तो देखील म्हणजे तो आता इंडिकेट झालेला आहे. पण जर तुम्ही बघितलात तुमचा जो इलेक्ट्रॉन करंट आहे तो एवढा पण वाढत म्हणजे जे त्याच्यामध्ये इन्क्रिमेंट झालेली आहे ते खूपच निग्लिजिबल असतो. का म्हणजे ऑलरेडी त्याच्या इनिशियली जर तुम्ही बघितलात 400 व्होल्टेज असताना त्याच्यात जे करंट फ्लो होत होता त्या कंपेअरने जर तुम्ही बघितलात, त्या कंपेअरने इनिशियली जेव्हा जेव्हा तुम्ही गॅस दिला नाही त्याला इनपुटला, म्हणजे कोणताच गॅस नव्हता, त्यावेळी जेवढा करंट होता आणि आता गॅस मॉलिक्युल्स आल्यावरती त्यातून जे इलेक्ट्रॉन्स इमिट झालेत आयनायझेशनमुळं, मग त्यामुळे जे करंटमध्ये इन्क्रिमेंट झाली ते ॲज कम्पेअर टू इनिशियल ते खूपच कमी आहे. नियर अबाउट निग्लिजिबल. म्हणून काय करतात तो तुमचा जो हा करंट आहे इलेक्ट्रॉन करंट तो ऑलमोस्ट कॉन्स्टंटच असतो असा कन्सिडर केला जातो. म्हणून तुमचा जो हा इलेक्ट्रॉन करंट आहे तो ऑलमोस्ट कॉन्स्टंट फॉर ऑल गॅसेस, म्हणजे जे तुम्ही गॅसेस चेंज करत आहेत फॉर ऑल व्हॅक्यूम गॅसेस त्याला ते कॉन्स्टंटच ठरवला जातो. का म्हणजे त्यामध्ये तेवढी फार इन्क्रिमेंट होत नाही, म्हणजे इन्क्रिमेंट होती पण ते तेवढा सिग्निफिकंट अमाऊंटमध्ये नसतो की जेवढा इनिशियली जर तुम्ही बघितला त्याचे इनिशियलीच तेवढा जास्त असतो. पण जेवढी त्याच्यामध्ये इन्क्रिमेंट झाली त्याला निग्लिजिबल टाईपमध्ये त्याच्यामध्ये निग्लिजिबल अमाऊंट असल्याने इनिशियली खूपच जास्त आहे आणि त्यात थोडाफार ॲड झाला मग त्यामध्ये काही थोडा काही चेंजेस वाटत नाहीत. पण जर तुम्ही बघितलात आपला मेन एम काय होता म्हणजे तुमचा आयन करंट जे आहे तो महत्त्वाचा होता. जेवढा आयन करंट येईल, आयन करंट पण कमीच असणार पण तो असणार हे महत्त्वाचं आहे. इनिशियल जेव्हा तुम्ही गॅस सप्लाय करत नाही तेव्हा तर आयन करंट काहीच नव्हता, 0 होता. का म्हणजे गॅस मॉलिक्युल्सच नाही आहेत मग आयनायझेशन होतच नाही. पण त्यावेळी 0 होता. पण आता तसं नाही, आता गॅस मॉलिक्युल्स आलेले आहेत, आयनायझेशन झालेलं आहे, कमी का होईना पण आयनायझेशन करंट सध्याला आहे. मग हे जे आयनायझेशन करंट आहे हे प्रपोर्शनल असणार कोणाच्यावर, तुमचं जो प्रेशर आहे त्यावरती. म्हणजेच तुमचे जे एवढे मॉलिक्युल्स जास्त तेवढं तुमचं आयनायझेशन करंट जास्त असणार आणि मॉलिक्युल्स कशावरती डिपेंडिंग असणार, तुमच्या प्रेशरवरती डिपेंडिंग असणार. अशा पद्धतीनं तुम्हाला तुमचा जो प्रेशर आहे ते तुम्ही इन फॉर्म ऑफ दी आयन करंट तुम्ही मेजर करू शकता कॅलिब्रेशन करून. मग हे तुम्हाला इथं आतापर्यंत मी जे सांगितलेलं आहे तेच तुम्हाला सविस्तर इथं दिलेलं आहे. जे तुमचे आयन गेज असतात त्यामध्ये स्ट्रीम इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते इमिट होत असतात, कॅथोडमधून इलेक्ट्रॉन्स इमिट होत असतात. मग ते इलेक्ट्रॉन्स काय होतात ते नॉक होतात. जे गॅस मॉलिक्युल्स असतात
जे गॅस मॉलिक्युल्स असतात ते गॅस मॉलिक्युल्सला येऊन स्ट्राईक होतात. मग त्यामुळे सेकंडरी इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात. सेकंडरी इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात. पण एकच मिनिट, जे सेकंडरी इलेक्ट्रॉन्स आहेत ते एवढ्या मोठ्या प्रमाणात काही करंटमध्ये चेंजेस करत नाहीत की जेवढा इनिशियली जास्त होता त्याचा करंट. म्हणून आई जो आहे तो ऑलमोस्ट कॉन्स्टंट धरला जातो. इलेक्ट्रॉन करंट जे आहे ते तेवढ्या प्रमाणात डिफरन्स जो आहे वाढलेला जो आहे तर तेवढ्या प्रमाणात नसतो. का म्हणजे इनिशियली त्याचा जो प्रमाण बघितलं इनिशियली तो खूप जास्त आहे. मग त्यामध्ये थोडाफार इलेक्ट्रॉन्स वाढल्यामुळं त्यामध्ये एवढे काही मोठे चेंजेस दिसत नाहीत. त्यामुळं त्याला कॉन्स्टंटच धरला जातो आईला. पण आयनायझेशन झाल्यामुळं तुमचा जो आयन्स क्रिएट झाले त्यामुळे तुमचा आयन करंट जनरेट होतो. ते आता तुम्हाला सांगितलं ग्रीडमध्ये आयन करंट येतो. मग आयन करंट तुम्ही मेजर करता. आयन करंट जो आहे तो डायरेक्टली मेजर्ड इन नंबर ऑफ मॉलिक्युल्स. जेवढे नंबर ऑफ मॉलिक्युल्स जास्त तेवढे तुमचा आयन करंट जास्त असतो. हे तुम्हाला आता सांगितलेलं आहे. हां, तर तुम्हाला आता कळेल प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आयन करंट. प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आयन करंट अँड इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आई असं दिलं जातं. म्हणजे प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेशो ऑफ आयन करंट टू दी इलेक्ट्रॉन करंट. हे आता तुम्हाला कळालं. म्हणजे जेवढं तुमचं मॉलिक्यूल जास्त तेवढं तुमचं आयन करंट जास्त. जेवढे मॉलिक्यूल जास्त तेवढं तुमचं आयन करंट जास्त. जेवढा प्रेशर जास्त तेवढं तुमचं मॉलिक्यूल जास्त. म्हणजे तुम्ही बघितलात जेवढा प्रेशर वाढेल तेवढा मॉलिक्यूल वाढेल. जेवढा मॉलिक्यूल वाढेल तेवढं तुमचं आयन करंट जास्त होईल. म्हणून प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आयन करंट रेशो ऑफ द आयन करंट अँड द आयन इलेक्ट्रॉन्स. मग त्याला कॉन्स्टंट म्हणून काय घ्यायचं जर तुम्हाला प्रोपोर्शनॅलिटी काढायचं असेल P इज इक्वल टू, जर तुम्ही इज इक्वल टूच्या कन्वर्टमध्ये करणार असाल तर P इज इक्वल टू K कॉन्स्टंट इज नथिंग बट 1/S. तुम्ही तर 1/S कॉन्स्टंट घेतलेलं आहे. 1/S इज नथिंग बट दी सेन्सिटिव्हिटी जो आहे तो गेजचा जो सेन्सिटिव्हिटी आहे तो सेन्सिटिव्हिटी असणार. आता सेन्सिटिव्हिटी जी आहे तो कोणावरती डिपेंडिंग असणार हो. हा जो सेन्सिटिव्हिटी आहे एस जे आहे गेजचा तो सेन्सिटिव्हिटी कशावरती डिपेंडिंग असणार तर ते जे तुम्ही गॅस यूज करत आहात त्यावरती डिपेंडिंग असणार. इट इज फंक्शन ऑफ गॅस अँड जॉमेट्री ऑफ दी सिस्टीम किंवा जॉमेट्री ऑफ दी तुमचा गेज जो आहे म्हणजे गेजचा जो कन्स्ट्रक्शन आहे जॉमेट्री आहे त्यावरती डिपेंडिंग असणार गॅस. आणि तसंच तुम्ही जे गॅस यूज करत आहात त्यावरती डिपेंडिंग असणार. आणि तुम्ही आता बघितलात तुमचा एस जे आहे तर एखाद्या पर्टिक्युलर गेजला आणि पर्टिक्युलर गॅसला एस पूर्ण कॉन्स्टंट असणार. मग तुमचा पी जो आहे तो प्रोपोर्शनल असणार आयच्या म्हणजे तुमचा जो आयन करंट आहे त्याच्या प्रोपोर्शनल असणार. म्हणजे जसं प्रेशर वाढेल लिनियरली तसं तुमचा करंट वाढेल आयन करंट. जसं प्रेशर वाढेल तसं तुमचं आयन करंट वाढेल. म्हणजे हे जे आहे हे लिनियर रिलेशन आहे. लिनियर आउटपुट तुम्हाला भेटतो यात. हे आहे म्हणजे हे आयनायझेशन गेज आणि हे ऑट कॅथोड टाईप आयनायझेशन गेज आहे. मग याचे डिसएडव्हान्टेजेस पण आहेत. म्हणजे जसं की तुम्ही जर एअर जर तुम्ही बघितलात एअर जर त्यामध्ये सिस्टीममध्ये आणलात मग काय होणार गो एअर जर सिस्टीममध्ये आणल्यामुळं तुमचा जो फिलामेंट असतो जे हॉट कॅथोड असतो तो काय होणार ते बर्नआउट होणार. किंवा जे गॅस कॉम्पोजिशन असतात त्यामुळे त्यामध्ये जे काय म्हणतात त्याला आता जर तुमचं जर वेगवेगळे गॅसेस असतील म्हणजे काही गॅसेस असतील तर ते काय होणार गो डिकम्पोज व्हायला चालू होणार. जो तुमचा फिलामेंट असतो तो डिकम्पोज व्हायला चालू होत असतो. मग आणि काही जर हॉट टेम्परेचर क्रिएट झाला तर तो पूर्णपणे जो तुमचा फिलामेंट आहे म्हणजे आता मी जसं सांगितलं नाही की तुमचा एअर वगैरे आला तर काय होणार गो तर त्यावेळी तर ते एक्सप्लोड होणार म्हणजे तो बर्नआउट होऊन जाणार. तुमचा फिलामेंट आहे तो बर्नआउट होऊन जाणार. मग अशा पद्धतीचं जे प्रॉब्लेम्स आहेत मग याला टॅकल करण्यासाठी काय केलं जातं हॉट कॅथोड मेथड जी आहे त्याच्याऐवजी लेटेस्ट टेक्नॉलॉजी यूज केला जातो जो की कोल्ड आयनायझेशन असे देखील म्हणतात. त्याला कोल्ड आयनायझेशन यूज केला जातो. कोल्ड आयनायझेशनमध्ये काय होतं आता सिम्पल मला सांगत झालं एकच मिनिट. कोल्ड आयनायझेशनमध्ये काय नसतो तुमचे मॅग्नेटिक फील्ड वगैरे असतो. मग मॅग्नेटिक फील्ड तिथं जास्त हे केलेलं असतो. मग मॅग्नेटिक फील्ड आणल्यामुळं काय होणार तुमचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स स्टेटमधनं जाता कर्ली पाथमध्ये जाणार. मग कर्ली पाथमध्ये जात असताना त्याला जो पाथ आहे म्हणजे जो एरिया आहे म्हणजे जो ट्रॅव्हलिंग पाथ आहे तो जास्त भेटतो. म्हणून जो मॉलिक्युल्स आहेत आयनायझेशन जे आहेत ते जास्त होतो. जास्त मॉलिक्युल्सला ते आयनायझेशन केलं जातं.
मग अशा पद्धतीनं म्हणजे जे ते तुमच्या सिलेबसला नाही आहे, पण मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलं की कोल्ड कॅथोड आयनायझेशन म्हणजे हॉट कॅथोड आयनायझेशनचे काही डिसएडव्हांटेजेस आहेत, त्याला ओव्हरकम करण्यासाठी कोल्ड कॅथोड आयनायझेशन यूज केला जातो. तर हे झालं आयनायझेशनबद्दल. तर आय होप तुम्हाला पूर्ण समजलं असेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया, जे आपले हाय प्रेशर मेजरमेंट आहेत त्याबद्दल डिस्कस करू. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.